पन्हाळा म्हटलं की आपल्या लक्षात येते अंधारबाव, तीन दरवाजा, सज्जाकोटी आणि बरंच काही. पण आपल्या पन्हाळगडावर अजूनही असे काही भाग आहेत की जे आपल्यापासून दुर्लक्षित आहेत. मित्रांनो नमस्कार. आमच्या भटकंती जी के व्लॉग चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज मी आणि माझा मित्र करण आम्ही दोघे मिळून किल्ले पन्हाळगड फिरण्याचे ठरवले. किल्ले पन्हाळगडावर आम्ही भटकंती अनेक वेळा केली आहे, परंतु आम्ही कधी व्हिडिओ बनवलेलेच नाहीत. पण आज किल्ले पन्हाळगड फिरण्याचे ठरवले. किल्ले पन्हाळगड फिरताना आम्ही एक ठरवले की जिथे आपण पोचलो नाही त्याच ठिकाणांना आज भेट द्यायची. ते ठिकाण म्हणजे काय? पन्हाळगडावरील खास आकर्षण असणारा एक भाग, ते म्हणजे त्या वास्तूचे नाव आहे अंधारबाव. अंधारबाव म्हणजे आपल्या मराठी भाषेत अंधारातील विहीर. आपल्या भाषेत विहिरीलाच बाव असे म्हणतात. या पायऱ्या उतरून तुम्ही खाली जसजसे जाल तसे तुम्हाला आणखीन काही पायऱ्या लागतात. वरून पाहिले तर या वास्तूचा अंदाज येत नाही, पण त्या पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपल्याला लक्षात येते की ही वास्तू 3 मजल्यांची आहे. पहिल्या मजल्यावर जसं जसं तुम्ही खाली जाल तसं तुम्हाला काही पाण्याचा भाग दिसेल. तळमजल्यावर ही विहीर आहे. ही विहीर तळमजल्यात अंधारात असण्याचं कारण की गडावर शत्रू आल्यानंतर शत्रूच्या नजरेस येथील जलसाठा पडू नये व तो जलसाठा दूषित होऊ नये यासाठी हा तळमजल्यामध्ये बनवला होता. हा या वास्तूचा दुसरा मजला. या वास्तूच्या आतील भाग तुम्ही पाहू शकता. या वास्तूच्या पूर्व बाजूला एक चोर दरवाजा देखील आहे. या वास्तूच्या तिसऱ्या मजल्यावर तुम्हाला दक्षिणेकडून आत येण्यासाठी रस्ता आहे. फिरून झाल्यानंतर आम्ही पुढे जाण्याचे ठरवले. अंधारबावपासून डाव्या बाजूला म्हणजेच पूर्वेला रस्त्याच्या कडेने तटबंदी लगत जात असताना तुम्हाला तटबंदीमध्येच 3 दरवाजे दिसून येतात. ते 3 दरवाजे सहजासहजी आपल्या नजरेस पडत नाहीत. ते झुडपांमध्ये लपलेले आहेत. हे 3 दरवाजे समोर त्यांच्या जवळ गेल्याशिवाय आपल्या लक्षात येत नाहीत. त्या काळी या वास्तूचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी व वेगवेगळ्या कारणांसाठी केला जात असावा असा अंदाज आहे. या वास्तूचा आतील अवशेष पडलेला आहे. या 3 वास्तू, या 3 दरवाजे एकमेकाला जोडलेले असणार, पण आता आतून जो भाग आपण बघतोय तर तिथे ते मुजवलेला दिसत आहे. त्यामुळे इकडून तिकडे जाता येत नाही. यातून या उजव्या बाजूला पाहिले तर थोडी दरड कोसळलेली दिसत आहे. पाठीमागच्या बाजूचे दरवाजे देखील बंद केले आहे. यातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला या झाडातून पुढच्या दरवाजामध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. झाडांची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे दरवाजे पूर्णपणे नजरेस येत नाहीत. तिथून पुढे सावकाश गेला की तुम्हाला आणखीन एक दरवाजा दिसतो. या दरवाजातून आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे. यातून आत गेल्यानंतर तुम्हाला समोरच एक बंद केलेला दरवाजा दिसेल. बंद केलेला दरवाजा देखील थोडासा पडला आहे. त्यातून बाहेरून येणारे किरणे दिसत आहेत. ही वास्तू खूप सुंदर आहे. या वास्तूचा वरचा छत तुम्ही बघू शकताय, अतिशय छान आहे. या वास्तूच्या येणाऱ्या पट्टीतून आम्ही कॅमेरा बाहेर फिरवला. बाहेरील भाग तुम्ही पाहू शकताय, त्यामुळे इकडे खाली जाण्यासाठी रस्ता वगैरे काही नसावा. हा पाहणीसाठी किंवा टहळणीसाठी केलेले दरवाजे असावे. येथून बाहेर पडलात की तिथून वर चढताना तुम्हाला बाहेरील संपूर्ण परिसर पाहायला मिळतो. हे पाहून झाल्यानंतर इथून पुढे गेल्यानंतर तटबंदीतच तुम्हाला आणखीन एक दरवाजा दिसून येतो. तो दरवाजा म्हणजे नरसिंह दरवाजा.
कच्च्या वाटेनं थोडंसं तुम्ही आतमध्ये गेलात की तुम्हाला समोरच्या बाजूस तटबंदीमध्ये दिसतो तो दरवाजा म्हणजे नरसिंह दरवाजा. हा दरवाजा अजूनही सुस्थितीत व चांगला आहे. इथेही कोणताही दरड किंवा दगड निघलेले दिसत नाही. हा दरवाजा अजूनही आहे असाच दिसत आहे. या दरवाजाला नरसिंह दिंडी किंवा नरसिंह दरवाजा असे देखील म्हटले जाते. हा आपत्कालीन मार्ग असावा. हा दरवाजा पाहून जसजसे पुढे जाल तसे तुम्हाला डाव्या बाजूला लता मंगेशकरांचा बंगला लागतो. पुढे गेला की 3 रस्ते फुटलेले दिसतात. त्यातील डाव्या बाजूला पावनगडाकडे जातो, पण आपण तिकडे न जाता उजव्या बाजूनं आलेल्या आकाशवाणी केंद्राच्या रस्त्याने वरती या. डाव्या बाजूला आपल्याला पेविंग ब्लॉक हातरलेले दिसतात. या ब्लॉकला लागूनच कच्च्या रस्त्याने जसजसे पुढे याल तसे तुम्हाला आकाशवाणी केंद्राचा बंगला दिसेल. इथे गाडी पार्क करून तुम्हाला या कच्च्या रस्त्याने चालत गेलात की समोरच दिसतो तो आहे बुरुज. या बुरुजावर जाण्यासाठी झाडामधून या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून वरती जाण्यासाठी रस्ता आहे. वरील महत्त्वाच्या पण अपरिचित असणाऱ्या बुरुजावर, या बुरुजाचं नाव आहे काली बुरुज. काली बुरुजावर येण्याचं कारण हा अपरिचित राहिला आहे. हा आपल्याला माहिती नाही. हा पन्हाळगडावरील लता मंगेशकर यांच्या बंगल्याच्या समोरून येणाऱ्या आकाशवाणी केंद्राच्या समोरून येणाऱ्या रस्त्यालाच आहे. हा काली बुरुज, इकडे दिसणारं कासारीचं खोरं, त्याचबरोबर असणारं वारणेचं खोरं, या दोन्ही सुपीक भागावर किंवा प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी या बुरुजाचा वापर व्हायचा. त्याचबरोबर या बुरुजावरून पूर्वेला दिसणारा मार्कंडे नावाचा डोंगर आहे. या डोंगरावर सध्या पावनगड स्थित आहे. 1673 इसवी सन रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड पन्हाळा पुन्हा जिंकल्यानंतर बांधलेला किल्ला आहे. त्या पावनगडाच्या उजव्या हाताला खाली बघितला तर एक खोरं दिसतं. त्या खोऱ्याला रेडेघाटे असं म्हणतात. त्याचबरोबर या बुरुजाची घडण तुम्ही बघू शकता. आताचा इंजिनियर लाजेल अशा पद्धतीचं हे बांधकाम आहे. या बुरुजावरील जवळपास सुख आणि सुविधा बघितल्या तर यामध्ये या बुरुजावर तोफ होती. ही तोफ इकडं तिकडं हलवण्यासाठी इथे एक घळ आहे. ही घळ बघू शकता तुम्ही. अतिशय चांगली कलाकृती आहे ही. आम्ही आलो त्यावेळेला थोडं इथं गवत होतं. ते गवत आम्ही काढून आता ती घळ मोकळी केली आहे. हा बुरुज पाहून पुन्हा तुम्ही रस्त्याला आला की पावनगड रोडला उजव्या हाताला तुम्हाला पराशर गुहा लागते. पराशर ऋषी या गुहेमध्ये तपाला बसायचे.
जवळपास हजारो वर्षापूर्वीची ही गुहा आहे. या गुहेमध्ये पराशर ऋषी तपाला बसत होते.